हॅलो, तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ताची भाजी करणार आहे. तर यासाठी आपण घेतलं आहे गाजर, कांदा, पत्तागोबी, फुलगोबी या भाज्यांना आपण कट करून घेतलं आहे आणि चॉपरमध्ये बारीक करून घेतलं आहे. यामध्ये आपण अद्रक लसूण कुटून टाकणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घेतलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि बेसिक मसाले ॲड केले ज्यामध्ये तिखट येतं, धनिया पावडर येतं आणि गरम मसाला येतो. याला आपण पाणी न ॲड करता मिक्स करायचं आहे, कारण की थोड्या वेळाने आपल्या गोबीला पाणी सुटतंच. तर मग त्याचं आपण इझिली बॉल्स बनवू शकतो आणि आपण तोपर्यंत आपलं जे आप्पे पात्र आहे ते गरम व्हायला ठेवूयात तेल टाकून त्याच्यात. यामधून आपण आता बॉल्स बनवून घेऊयात आपल्या बॅटरचे आणि ह्या बॉलला आपण शॅलो फ्राय करणार आहोत आप्पे पात्रामध्ये. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात आणि ह्याला मध्ये मध्ये आपण पलटवायचं आहे, नाहीतर ते एकाच साईडनी फ्राय होते आणि एका साईडनी तसेच राहते. आणि ह्याला आपण एका साईडमध्ये काढून घेतलं आहे एका बाउलमध्ये. नाऊ आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. त्यासाठी आम्ही एक कढाई घेतली आहे. कढाईमध्ये तेल टाकलं आहे. तेलामध्ये आम्ही कांदा टाकणार आहेत. कांदा आपण थोडासा परतवून घ्यायचा आहे आणि जसा आपला कांदा परतेल थोडाफार त्यामध्ये आपण आपल्याकडे तेजपत्ता असतो, त्याचबरोबर आपल्याला स्टार फूल पण टाकायचं आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून ह्याला थोडंफार परतवून घेणार आहे आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये काजू ॲड करायचे आहेत. काजूनी ग्रेव्ही थिक होती आणि त्यामुळे ग्रेव्हीला चांगली टेस्ट येते. अगेन त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि नंतर आपण त्याला ब्लेंडरमध्ये टाकून मिक्सरमध्ये टाकून ब्लेंड करून घेणार आहेत. आपण त्याला बारीक करून घेणार आहेत आणि मग नंतर एका कढाईमध्ये मी तीच कढाई घेतली, त्याच कढाईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये आपण जी प्युरी बनवली होती ती प्युरी ॲड केली आहे. आता ह्या प्युरीला चांगली उकळी यायला पाहिजे, थोडीफार येऊ द्यायचं आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये स्टारफूल आणि तेजपत्ता टाकणार आहे. आता ह्यामध्ये आपण परत तेच मसाले टाकणार आहेत, जे की आहे आपली हळद, तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला. हे मसाले टाकून आपण त्याला एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि परत त्याला थोडा वेळ अशी उकळी येईपर्यंत ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणे ॲड करू शकता की तुम्हाला किती पाहिजे. तर मग मी थोडंफार पाणी ॲड केलं आणि त्याला चांगलं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे मसाला खाली नाही राहणार, मसाला चांगला मिक्स होऊन जाईल. नंतर त्याच्यामध्ये उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकली आहे आणि थोड्या वेळ भाजी ठेवली आहे. तिला काढून घेतलं आहे आपण एका प्लेटमध्ये, चांगली अशी त्याची प्लेटिंग केली आहे कोथिंबीर वगैरे टाकून. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.